कुठल्या आहे अण्णा? कानडगाव काय होईल कांदे? 1168 गेलं. बियाणं घरगुती होतं पण 1168 हा भाव आम्हाला परवडत नाही. आमचा कांद्याला क्विंटलला खर्चच कमीत कमी 1700-1800 रुपये क्विंटलला खर्च येतो. तर कांदा कमीत कमी आमचा 2000च्या आसपास विकलं तर शेतकऱ्यांना 2 पैसे राहतात. ट्रॅक्टरवाल्याला भाडं कमीत कमी 3000 रुपये भाडं द्यावं लागतं. 2800 ते 3000 कानडगाव इथे आहे. आणि जर माल 1100-1200 रुपये जर विकला तर तो शेतकरी 50% लॉसमध्ये जातो. कमीत कमी कांदा 2000-2100 रुपये विकलं तर त्याला कमीत कमी मजुरी निघून 2 पैसे भेटतात. असं 1100, 1200, 1500 पर्यंत विकल्यावर त्याचा खर्चही निघत नाही. आज तर कांदा 600-700 रुपये सुद्धा विकला. आता ज्या शेतकऱ्यांचा कांदा 600-700 रुपये विकला त्याला क्विंटलला जर 1100-1200 रुपये 1500 रुपयापर्यंत खर्च आहे, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? 2-3 हजार रुपये ट्रॅक्टर भाडं जातं. अशी परिस्थिती शेतकऱ्यांना खूप वाईट दिवस आहे. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनं त्याच्यावर विचार करावा आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा किंवा किमान दरवर्षी जे शेतकऱ्यांना 1000-1500 रुपये क्विंटलला कांदा गेला, शेतकरी जे पॅकेज जाहीर करीत होतं 1000 रुपये क्विंटल 1200 रुपये क्विंटल याच्या मागे तरतूद करावी आणि शेतकऱ्यांना 2 ते 2500 रुपये कांदा पडल या भावानं केंद्र शासनानं शेतकऱ्यांचा विचार करावा. शेतकरी रस्त्यावर येईल, आंदोलनं होतील, रास्ता रोको होतील, अशी सरकारनं कुठली वाट बघू नये. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये.